हॅलो स्टुडंट्स, तर आता आपल्याला बघायचं आहे की आपला जो आहे क्विक सॉर्ट, तर हा कशा पद्धतीने काम करतो. तर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक मध्ये एलिमेंट आहे, माझ्याकडे 5 4 3 2 1. मग मेमरीमध्ये कसं स्टोअर होणार? झिरोच्या इंडेक्सला 5, वनच्या इंडेक्सला 4, टूच्या इंडेक्सला 3, थ्रीच्या इंडेक्सला 2 आणि फोरच्या इंडेक्सला 1. आता यांना आपल्याला सॉर्ट करायचे 1 2 3 4 5. पण कशाने सॉर्ट करणार आहे आपण? क्विक सॉर्ट. मग याच्यामध्ये पण डिवाइड आणि कॉन्कर टेक्निक वापरली जाते, जशी मर्ज सॉर्ट मध्ये वापरली. फक्त याच्यामध्ये आपण काय करतो, एक चेंज केलाय की आपण याच्यामध्ये पायवट एलिमेंट सर्च करतो. म्हणजे काय? बघा, फॉर एक्झाम्पल पायवट एलिमेंट सर्च करतो म्हणजे बघा, इन ॲरे मेक वन एलिमेंट ॲज अ पायवट. म्हणजे आपण काय करतो, आपला जो ॲरे, तर त्या ॲरे मध्ये आपण काय करतो, एका एलिमेंटला पायवट बनवतो. मग आता पायवट एलिमेंट तुम्ही कोणाला बनवू शकतात? तुम्ही पहिल्या एलिमेंटला बनवा, तुम्ही शेवटच्या एलिमेंटला बनवा, तुम्ही मधल्या एलिमेंटला बनवा, किंवा ॲरे मधला कोणताही एखादा एलिमेंट तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला तुम्ही पायवट कन्सिडर करू शकता. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ॲरे आहे इथे 5 4 3 2 1. याच्यामधला जो थ्री एलिमेंट आहे याला मी काय कन्सिडर केलं? पायवट कन्सिडर केलं, किंवा त्याला मी पायवट बनवलं. मग आता याच्यामध्ये काय होणार आहे बघा, एलिमेंट्स लेस दॅन पायवट शिफ्ट देम इन द लेफ्ट साइड ऑफ द पायवट. जे एलिमेंट पायवट एलिमेंट पेक्षा म्हणजे तीन पेक्षा लहान असतील त्यांना लेफ्ट साइडला टाकायचं. त्याच्यानंतर एलिमेंट्स ग्रेटर दॅन पायवट शिफ्ट देम इन द राईट साइड ऑफ द पायवट. म्हणजे जे एलिमेंट तीन पेक्षा मोठे असतील, म्हणजे आपलं पायवट एलिमेंट कन्सिडर केलाय, तर तीन पेक्षा जे एलिमेंट मोठे असतील त्यांना राईट साइडला टाकायचं. म्हणजे कशा पद्धतीने? फॉर एक्झाम्पल तीनला आपण काय कन्सिडर केलेलं आहे? पायवट एलिमेंट, राईट. मग आता याच्यापेक्षा टू आणि वन काय आहे? थ्री पेक्षा लहान आहे. मग इथे काय म्हटलेलं बघा, वन अँड टू आर लेस दॅन थ्री, सो शिफ्ट देम ऍट द लेफ्ट. म्हणजे एक आणि दोन तीन पेक्षा लहान आहे, मग त्यांना आपण तीनच्या लेफ्ट साईडला टाकलं. तसंच आपण काय केलं, फाय आणि फोरला काय केलं? राईट साईडला टाकलं. का टाकलं? कारण की 4 and 5 इज ग्रेटर दॅन 3, शिफ्ट देम ऍट द राईट. म्हणजे 4 and 5 हे जे एलिमेंट आहे, तर ते पायवट एलिमेंट पेक्षा मोठे, तीन पेक्षा मोठे, त्याच्यामुळे आपण त्यांना राईट साईडला टाकलं. बेसिक कॉन्सेप्ट हीच आहे. जे एलिमेंट पायवट एलिमेंट पेक्षा छोटे त्यांना लेफ्ट साईडला टाकायचं, जे एलिमेंट पायवट पेक्षा मोठे त्यांना राईट साईडला टाकायचं. आता इथे काय केलेलं आहे, इन द ग्रुप ऑफ 1 and 2. आता आपल्याकडे एक ग्रुप आला 1 आणि 2चा. वी टेक वन ॲज अ पायवट. मग आता आपल्याकडे जे जे ग्रुप आहे, तर त्या ग्रुपला पण आपण डिवाइड करत जायचं, जोपर्यंत आपल्याला एक एलिमेंट भेटत नाही. पण मग आपण काय करणार, ग्रुपमध्ये कसं डिवाइड करणार? पायवट कन्सिडर करणार आणि त्या पायवट पेक्षा जे छोटे एलिमेंट आहे त्यांना लेफ्टला टाकणार, आणि पायवट एलिमेंट पेक्षा जे मोठे एलिमेंट आहे त्यांना आपण राईटला टाकणार. म्हणजे कसं बघा, आपण वनला काय कन्सिडर केलं आता या ग्रुपमध्ये? पायवट एलिमेंट, बरोबर आहे. मग टू ला आपण राईट साईडला टाकलं. का टाकलं? कारण की टू इज ग्रेटर दॅन वन, शिफ्ट देम ऍट द राईट. दोन हा एक पेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे आपण त्याला राईटला टाकलं. त्याच्यानंतर इन द ग्रुप ऑफ 4 and 5. आता 4 and 5 मध्ये आपण काय केलेलं आहे? वी टेक फाय ॲज अ पायवट. पायवट एलिमेंट कोणता घेतलाय आपण आता? 5. म्हणजे बघा, 5 ला आपण काय कन्सिडर केले? पायवट एलिमेंट. आणि 4 5 पेक्षा लहान आहे म्हणून आपण त्याला काय केलेलं आहे? लेफ्ट साईडला टाकलेलं आहे. याचं रिझन काय? 4 इज लेस दॅन 5. चार हा पाच पेक्षा लहान आहे, शिफ्ट देम ऍट द लेफ्ट. त्याच्यामुळे आपण त्याला लेफ्ट साईडला टाकून दिलं अशा पद्धतीने. मग आता आपला जो थ्री जसाच्या तसा होता मध्ये. मग आता इथे काय झालं बघा, आपले सगळे एलिमेंट सेपरेट झाले. 1 2 3 4 5. जसे मर्ज सॉर्ट मध्ये शेवटी सेपरेट होतात, तसे इथे सगळे एलिमेंट सेपरेट होतात. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी बघा, आपले जे एलिमेंट सेपरेट झाले हे ऑलरेडी आता बघा सॉर्ट झालेले 1 2 3 4 5. मग आता आपल्याला काय करायचं बघा, वी गेट अ सॉर्टेड एलिमेंट्स अँड नाव वी मर्ज ते. म्हणजे आपल्याकडे बघा, वन असेल, टू असेल, थ्री असेल, फोर असेल आणि फाय असेल. हे एलिमेंट ऑलरेडी काय झालेले, आता सॉर्ट झालेले. आता आपल्याला फक्त त्यांना मर्ज करायचे किंवा एकत्र घ्यायचे किंवा कंबाईन करायचे. मग कसं? इकडून वन आला, इकडनं आपण टू ला घेतलं, तर आपल्याकडे ग्रुप क्रिएट झाला 1 आणि 2चा. त्याच्यानंतर इकडनं थ्री घेतला, इकडनं फोर घेतला, तर आपल्याकडे दुसरा ग्रुप क्रिएट झाला 3 and 4चा. आणि शेवटी फाय फाय एकटाच आहे, त्याच्यामुळे आपण त्याला सेपरेटच ठेवतो. आता आपण काय करणार, 1 आणि 2चा जो ग्रुप आहे आणि 3 आणि 4चा ग्रुप आहे, याला आपण कंबाईन करणार. मग कंबाईन केल्यानंतर 1 2 3 4 आपल्याला असा एरे भेटतो. आणि फाय एकटाच आहे अजून, तर त्याला आपण काय करणार? तसंच लिहिणार. त्याच्यानंतर फायनली आपण 1 2 3 4चा जो ग्रुप आहे आणि इकडचा जो फाईव्ह आहे, त्याला आपण कंबाईन करणार. मग आपल्याला फायनल अरे काय भेटला? 1 2 3 4 5. सो दिस इज सॉर्टेड अरे. शेवटी आपल्याला काय भेटलेला? सॉर्टेड अरे भेटला. तर क्विक सॉर्ट मध्ये अशा पद्धतीने काय करतो आपण? अरेची सॉर्टिंग करतो.